नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पोटच्या मुलीवर बापाचा लैंगिक अत्याचार, काकानेही आबरू लुटली, नंतर शेजारचा आजोबाही झाला नराधम. अकोला जिल्ह्यातून समोर आलेल्या एका अमानवीय घटनेनं संपूर्ण समाज मनाला हादरवून टाकलाय. अवघ्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. इतक्यावरच न थांबता त्याच कुटुंबातील काकानं आणि नंतर शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीनंही या निष्पाप मुलीचा लैंगिक छळ केल्याचं समोर आलंय. ही संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडसूळ गावात घडली. घर हेच सुरक्षेचं ठिकाण असतं अशी सर्वसाधारण समजूत असताना या प्रकरणात मात्र घरातीलच व्यक्ती मुलीसाठी नरक ठरल्या. पीडित मुलीवर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अत्याचार होत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सहनशक्ती संपल्यानंतर अखेर या चिमुकलीनं शाळेतील शिक्षकांपुढे आपल्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा मांडली. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या चाइल्ड लाईनच्या समुपदेशन कार्यक्रमादरम्यान तिनं धैर्य एकवटून घडलेला प्रकार सांगितला. तिचं म्हणणं ऐकून शिक्षक आणि उपस्थित अधिकाऱ्यांना धक्का बसलाय. या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेत शाळेचे मुख्याध्यापक गणेश ठाकरे यांनी तात्काळ चाइल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांसह तेल्हारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू करत संबंधित आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. पीडितेचे वडील, काका आणि शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत कलम 64(2) FM 65(1) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अर्थात पोक्सो कलम 4, 6 आणि 8 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाला गुन्हा क्रमांक 382/25 देण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडील आणि काकांकडून गेल्या 6 दिवसांपासून मुलीवर अत्याचार सुरू होते. या प्रकरणात आरोपी वडील आणि शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीला अटक करण्यात आली. मात्र नराधम काका फरार आहे. तो मागील 20 दिवसांपासून पुणे येत आहे.